पण आज परिस्थिती आहे, मगाशी डॉक्टरांनी पण पुरस्कार घेतला. डॉक्टर चांगले असतील, डॉक्टरांना खरंच सांगेल तुम्ही औषध उपचार घ्या, आमचे ऑपरेशन करा, 5 लाख रुपये घ्या, पण वाटेल ते करा. पण आम्ही जर विचारू तुम्हाला की सगळं ठीक होईल ना, तेव्हा असं म्हणू नका वरचा काय तो बघेल. आम्ही खालती पैसे दिलेले, वरचा काय तो कशाला बघेल. तुम्ही एवढं जरी सांगितलं, त्यांनी सांगितल्या माहितीनुसार मी सगळे प्रयत्न करतो. त्यांनी जर अर्धवट माहिती दिलेली असेल तर पोट फाडता फाडता हृदय पण फाटलं जाईल. कारण अर्धवट माहिती त्यांनी दिलेली आहे. स्पष्ट सांगा, आज परिस्थिती वाईट आहे. आज 5-5, 10-10 लाख रुपये घेतात. आणखी दुसऱ्या बाजूला ते डॉक्टर सांगतात की वर्षाचा उपासना करा, नाहीतर तुम्ही कोणाला मानत असेल तो बापू कापू टापू कोण असेल त्याचं स्मरण करा. हे पूजा मांडून बसतात खाली. हे जे आपण आहे ते आपण सोडलं पाहिजे. सुरुवातीला त्यांनी सांगितलं माझी ओळख करून देताना सकाळमध्ये होतो, अमुक होतो, अजून वेगवेगळ्या लोक मतमध्ये होतो. इतकी नाही मला मोकळीक मिळाली. मी 5 वर्ष विवेक साप्ताहिकामध्ये सहसंपादक होतो. 33 वर्ष रिटायर झाल्यानंतर सुद्धा अजून 3 वर्ष जास्त, ते 63व्या वर्षापर्यंत चित्रलेखा साप्ताहिकाचा पहिल्या अंकापासून ते शेवटच्या अंकापर्यंत संपादक होतो. माझा बायोडाटा संपला. आणि प्रत्येक अंक काढताना हा शेवटचा अंक आहे. उद्यापासून आपल्याला बोलवणार नाही. आपला कांदे बटाट्याचा पण आपण धंदा करू शकतो. कारण लोकांना आपण डॉलर्स कसे मिळवायचे, आणखीन काय ते इन्व्हेस्टमेंट कशी करायची जर आपण सांगत असेल तर आपल्याला उद्धार करता आला पाहिजे. ह्या पद्धतीने काम केलं. जेव्हा मलाच कंटाळा आला शेवटी, तेव्हा आपण शेवटी काय चित्रलेखाच्या चरणावरनं आपल्याला वरती जायचं काय, त्याच्या आधी मोकळीक मिळावी, जगण्याला वाव मिळावा, म्हणून मग मी ह्या पद्धतीने 63व्या वर्षी म्हणजे 3 वर्ष